नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राज्यामध्ये होणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण असे या यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघा. असं मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधला पहिला फ्रेश प्रश्न असा आहे: खालीलपैकी कोणते भारतामधील सर्वात प्राचीन अजूनही अस्तित्वात असलेले खडक कापून बनवलेल्या गुहांचे उदाहरण आहे? या ठिकाणी बराबर गुफा डी हा पर्याय या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे: खालीलपैकी कोण एरो इंडिया 2019मध्ये स्वदेशात तयार केलेल्या तेजस या लढाऊ लष्करी जेटमध्ये सहवैमानिक बनली? ते या ठिकाणी पुसरला व्यंकट सिंधू एक हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे: यावर्षी 22 एप्रिल 2019 रोजी पृथ्वी दिन पाळला गेला, त्यांची थीम काय होती? यावर्षी 22 एप्रिल 2019 रोजी पृथ्वी दिन पाळला गेला, त्याची थीम काय होती? या ठिकाणी आपल्या प्रजातीचे संरक्षण करा ही थीम होती. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक चौथा: खालीलपैकी कोणते राज्य भारतामधील दुसरे सर्वाधिक कापूस उत्पादक राज्य आहे? खालीलपैकी कोणते राज्य भारतामधील दुसरे सर्वाधिक कापूस उत्पादक राज्य आहे? तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य हे दुसरे सर्वाधिक कापूस उत्पादक राज्य आहे. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक पाचवा: रौनक साधवानी याने 2018 या वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर हे शीर्षक खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये जिंकले? तर या ठिकाणी बुद्धिबळ क्षेत्रामध्ये जिंकले. एक हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक सहावा: रामसर, पाणथळ जागा, हरित तलाव हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर पंजाब या राज्यात आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक सातवा: महाराष्ट्रामधून कला, अभिनय, चित्रपट या क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्कार 2019 साठी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली? महाराष्ट्रामधून कला, अभिनय, चित्रपट या क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्कार 2019 साठी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली? तर मनोज वाजपेयी यांची निवड करण्यात आली. एक हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक आठवा: महाराष्ट्राच्या विधानसभेचे हिवाळी सत्र खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केले जाते? महाराष्ट्राच्या विधानसभेचे हिवाळी सत्र खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केले जाते? ते नागपूर या शहरात आयोजित केले जाते. एक हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 9: 1881चा कारखाना अधिनियम भारताच्या खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयच्या कालावधी दरम्यान प्रस्तावित केला गेला? 1881चा कारखाना अधिनियम भारताच्या खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयच्या कालावधी दरम्यान प्रस्तावित केला गेला? तर या ठिकाणी लॉर्ड रिपन. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. नंबरचा पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 असा आहे: 75 विद्यार्थ्यांच्या एका वर्गामध्ये मुलींची संख्या मुलांच्या दुप्पट आहे. रामला अग्रस्थानापासून 17वी श्रेणी मिळाली. जर रामच्या पुढे 9 मुली असतील तर त्याच्यानंतर तेथे किती मुलं असतील? 75 विद्यार्थ्यांच्या एका वर्गामध्ये मुलीची संख्या मुलांच्या दुप्पट आहे. रामला अग्रस्थानीपासून 17वी श्रेणी मिळाली. जर रामच्या पुढे 9 मुली असतील तर त्यांच्यानंतर तेथे किती मुली असतील? तर या ठिकाणी तिथं 17 मुलं असतील. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 11: 8 संख्यांची सरासरी 99 आहे. सर्वात मोठ्या 2 संख्यांमधील फरक 18 आहे. उर्वरित 6 संख्यांची सरासरी 87 आहे. तर त्या 8 संख्यांमध्ये सर्वात मोठी संख्या कोणती? तर या ठिकाणी 144. डी हा पर्याय योग्य होईल. प्रश्न क्रमांक 12 असा आहे मित्रांनो: खाली दिलेल्या शृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे, त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा. तर 32. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. 32 हा चुकीचा क्रम आहे. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 13: एक काम पूर्ण करण्यासाठी ए ला बीच्या दृष्ट किंवा सीच्या तिप्पट वेळ लागला.
एकत्र काम करून ते 2 दिवसात काम पूर्ण करू शकतात. एकटा बी ते काम किती दिवसात काम करू शकतो? तो 6 दिवसात काम पूर्ण करू शकतो. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 14वा असा आहे, WHOचे मुख्यालय कुठे आहे? तर जिनेवा या ठिकाणी आहे. एक हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 15वा, खालीलपैकी कोणते राज्य यात्रेकरूंना मोफत विमान प्रवास देणारे भारतातील पहिले राज्य ठरले? तर या ठिकाणी मध्य प्रदेश हे राज्य एक हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 16वा, खालीलपैकी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 75/25 उपक्रम सुरू केला? खालीलपैकी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 75/25 उपक्रम सुरू केला? तर या ठिकाणी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 17वा असा आहे, 2024मध्ये कोणता देश क्वाड समिट आयोजित करणार आहे? ते या ठिकाणी भारत हा देश करणार आहे. 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18वा असा आहे, 2023 नौदल सरावात कोणते देश सहभागी होत आहे? ते या ठिकाणी सौदी अरब आणि भारत. 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19वा, 2022मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर 128 व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1 नंबर हा योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20वा, जानेवारी 2022मध्ये कोणत्या देशाने G7चे अध्यक्षपद स्वीकारले? ते या ठिकाणी जर्मनी या देशाने G7चे अध्यक्षपद स्वीकारले. 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21वा, प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस सर्वप्रथम कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर 2001मध्ये सर्वप्रथम साजरा करण्यात आला. 1 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22वा आणि 22वा असा आहे, डिसेंबर 2021मध्ये खालीलपैकी कोणाला टाईमचे 2021 एथलीट ऑफ द इयर म्हणून नाव देण्यात आले आहे? ते या ठिकाणी सिमोन बायल्स. 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23वा असा आहे, मिस युनिव्हर्स 2021चा ताज कोणाला मिळाला आहे? ते या ठिकाणी हरनाज सिंधू यांना मिळाला आहे. 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24वा असा आहे, कोणता पूल आसाममधील डिब्रुगडला अरुणाचल प्रदेशातील पाशीघाटला जोडला? तर या ठिकाणी बोंगीबिल हा पूल पाशीघाटला जोडला आहे. 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25वा, जानेवारी 2022मध्ये खालीलपैकी कोणी पहिले ELL बॉल्डर पदक जिंकले आहे? तर या ठिकाणी मिचेल स्टॉक. 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26वा असा आहे, 2022मध्ये नीती आयोगाच्या नवीन उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सुमन बेरी यांची नियुक्ती करण्यात आली. 1 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27वा, मानव स्वातंत्र्य निर्देशांक 2020मध्ये कोणत्या देशाने पहिले स्थान पटकावले? तर न्यूझीलंड या देशाने पहिले स्थान पटकावले आहे. प्रश्न क्रमांक 28वा असा आहे, G20 अंतर्गत व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची बैठक कुठे होणार आहे? तर या ठिकाणी मुंबई या शहरामध्ये होणार आहे. C हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29वा, कोणत्या सरकारने आलिया मीर यांना वन्यजीव संरक्षण पुरस्कार दिला आहे? तर या ठिकाणी जम्मू आणि काश्मीर. D हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30वा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य नामांकन कॅरम स्पर्धा कुठे होणार आहे? तर मुंबई या शहरात होणार आहे. तर मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ बघलेला आहे. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण या व्हिडिओमध्ये सर्व राज्यामध्ये सर्व सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न आपण अतिशय डीपमध्ये घेतलेले, हे प्रश्न अतिसंभाव्य आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. नमस्कार. उद्या नेक्स्ट व्हिडिओ भेटूया. नमस्कार.